बघा क्वालिटीचं बिटलचं शेळी पालनाचं फार्म 81,000 रुपयाला 1 पिलू विकले, 1 पिलू 55,000 रुपयाला विकले आणि 4 लाखाचा ब्रीडर होता. फक्त एका दिवशीच्या तापीमध्ये कंट्रोल न झाल्यामुळे त्याला गमवावा लागला. हा ब्रीडर दाखवतो 85,000ला एक कोणतं पिलू विकलंय, 81,000ला कोणतं पिलू विकलंय, 55,000ला कोणतं पिलू विकलंय, सगळं दाखवतो. आणि क्वालिटी बिटल काय असती ती तुम्हाला दाखवतो. हा आहे गंगाधर कैलवाड, आपला 3 नंबर बॅचचा मेंबर, विद्यार्थी म्हणजे थोडक्यात सभासद आपल्या आधुनिक शेती फार्मचा, माझा चांगला मित्र. आणि साधारण अतिशय सर्वसाधारण सेटअपमध्ये लाखोची उलाढाल कशी करतो हे सगळं गणित जर पाहायचं असेल हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलोय. सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ यूट्यूबच्या शेळी पालनाच्या दुनियेतला तुमचे डोळे उघडणार. शेतामध्ये स्वतःचं घर, स्वतःच्या गायी, स्वतःच्या म्हशी, स्वतःची जनावरं आणि स्वतःच्या कुटुंबासोबत हा व्यवसाय कशा पद्धतीने पुढे न्यायलाय. आणि लाईनच्या बिटल जे आपण डॉन, निखिल सरांचा जो डॉन दाखवला होता मी तुम्हाला, लाखोंचा बोकड आणि 48-49 इंचाची हाईट असणाऱ्या त्याच्या डायरेक्ट नाती आहेत. पहिल्या वेताला 4 पिल्लं बिटलमध्ये महाराष्ट्रात तुम्हाला कुठं पाहायला भेटले नसतील. आणि तिचीच सख्खी बहीण पहिल्या वेताला 3 पिल्लं, ह्या 2 माद्या आहेत. समोरच क्वालिटी. हा आहे गंगाधर आणि ही आहे, हिचं नाव काय, राणी आहे का, सोनी, ही सोनी आणि ती मोनी. हे बघा, हे तुम्हाला दाखवायचंय म्हणून हा व्हिडिओ करतोय. बघा थोडासा खाली घे, याची कास बघा म्हणजे तुम्हाला अंदाज येईल. तर ती जमिनीला टेकते, त्याच्यामुळं तुम्हाला त्याने त्याची ट्रीटमेंट करून आणली. आणि ही मोनी आहे ना, हा, ह्या दोघी आहेत सख्या बहिणी आणि ह्या क्वालिटीवर तो काम करतो. मोजक्याच माद्या, मोजक्याच. तुझं मनापासून स्वागत चॅनलवरती. ही बिटलची दुनिया, हा बिटलचा संसार तुझा कसा चालू आहे त्या संदर्भात हा व्हिडिओ घेऊन आलोय. कस काय आता सध्या म्हणजे किती माद्या आणि कसं नियोजन? मदर स्टॉकच्या मोठ्या 6 शेळ्या आहेत. बरं, ब्रिडर नामांकित ब्रिडर होता महाराष्ट्रातला, पर ते थोडं कारणामुळे गेला आपला मोठा ब्रिडर. एका रात्रीमध्ये फक्त ना. व्हिडिओ मध्ये मी लोकांना दाखवतो तो ब्रिडर आपला. तर त्याचं ब्रिडरचं मला मग थोडक्यात माहिती सांग, कसा होता आणि किती महिन्याचा होता? 13 महिन्यात जवळपास 91 किलो वजन होतं आणि 42 इंच हाईट होती. जबरदस्त बोकड. 42 इंचाचा 13 महिने होती. हा, 20 इंचाची कान होती. त्याची पिल्ल दाखवू ना आपण लोकांना, म्हणजे आता ह्या दोघीला तोच लागला होता, त्या हिशोबाने ते पिल्लू काढ बाहेर. तुम्हाला मी क्वालिटी दाखवतो काय असते ती. बघा हा व्हिडिओ शेळी पालकाचे डोळे उघडवणार आहे. येऊ दे बाहेर. हे बघा, हे 2.5 महिन्याचं पिल्लू आहे. त्याचं 2.5 महिन्याचं पिल्लू आहे. कानाची लेंथ बघा, पिल्लाची क्वालिटी बघा, सगळ्या गोष्टी, त्याची बोन साईज बघा, सगळ्यात महत्वाचं बोन साईज. हे आहे बिटलचं खरं वैभव. आता हे कितीला दिलंय? आता ते 55ला दिलता. 55ला दिलंय का? आणि हे दुसरं कुठे गेलं ते? हे शेळी पालनाची मजा, खरा आनंद ही पिल्ल्यामध्ये खेळतानाच आहे. हा सगळ्यात महत्वाचा आहे. तुमचे बोट मैदा किती हेडफोन तुटले तर हेच सांगायचं. हे कसा दिला? 81ला दिला, 3 महिने सांभाळून. बरं. ब्रीडिंग लाईनअप मध्ये सुरुवातीला उस्मानाबादीवर करायचा विचार केला. माझ्याकडे 1 महिनाभर राहिलेला आहे आपल्या फार्मवरती, आधुनिक शेती फार्मवर. हो, 2022ला. 2022च्या वेळेस. बरं, आता ह्याचं गिऱ्हाईक कसं यायलंय तुझ्याकडे? आता जन्मलेल्या 3ऱ्या दिवशी पिल्लू बुक होतंय आपलं, म्हणजे त्या मादीच्या ह्याच्यानुसार. मादी आणि बापाकडे. ही लाली आहे ना? इकडे चल. आता याची हे कुठे दिला आपला नेमका? ही राशीनला दिला. राशीनला दिलाय का? जिल्ह्यात दिला. बर बर बर. क्वालिटी, पोळी, कानाची लेंथ बघा, त्याची पूर्ण क्वालिटी. त्याचं म्हणणं येतं की बिटल ही क्वालिटीवरच असावी. बरं, आता आतापर्यंत पिल्ले कसे दिले तर आपले, आणि जो ब्रीडर होता की आता दुसऱ्या ब्रीडरचा काय पर्याय, किंवा ह्याच्यातलाच एखादा बनणार? याच्यातलं ठेवायचं ना, अजून एखादा ब्रीडर घ्यावं लागणार आपल्याला चांगला. आता नाव झालं त्याच्यामुळं मागे सरकून चालणार नाही. आतापर्यंत पिल्ले कसे गेलेत आपले? हो, 25, 30 सगळे 25 प्लस सुरुवातीला. आता ब्रीडर चांगला, त्या ब्रीडर मुळे ही क्वालिटी तुला आज मिळाली. बरं, ह्या ज्या 2 माद्या आहेत तू आणलेल्या, जे लोक बिटल वरती आज बिटल करून जातात, तुझा काय मेसेज राहील बरं लोकांसाठी? बिटल कशा पद्धतीने? फक्त पांढरे डोळे, महागी वळलेली शिंग एवढंच बघतात. बरं, त्यांना क्वालिटी काय ती समजून घेण्यात आणि सांगायला गेले की ऐकणार. एखाद्याचं जर चांगलं असेल तर ऐकणार त्यांचं. ते असं असतं. त्याच्यामुळं थोडं त्यांचं चांगलं बिटल भेटत नाही, प्युरिटी भेटत नाही. बिटल मिळतं पण त्यातली प्युरिटी मिळत नाही त्यांना. जी समजा एक लाईन लोकांना अशी वाटते जनरल बिटल मध्ये, किंवा एकदम जो लोंढा असतो बिटलचा त्याच्यामध्ये जाऊ नये असं तुझं म्हणणं. म्हणजे प्युरिटीत काम केलं की पुढे त्यांनी कशावर बी काम केलं तर ही अशी वस्तू घरी तयार होती. बरं, आता ह्या 5-6 शेळ्या जे करतोस तर याचा टर्न ओव्हर तुझा जनरली कसा जातोय सध्या? वर्षाकाठी तुला किती रुपये मिळतात? वर्षाकाठी मला 4 लाख प्लस पैसे मिळतात. बरं बरं, हेच आहे ना ते? हो. बघा, हे पिल्लू आहे 2 महिन्याचं.
2 महिन्यांनी किती दिवस झाले तर? 2 महिने त्याला 7 दिवस झाले. माझी हाईट आहे 5.6 फूट आणि 4 पिल्लातला जन्म आहे त्याचा अजून. 4 पिल्लातलं पिल्लू आहे ने. हो ह्या सोनीचं आहे ना? हो. हां, म्हणजे ह्या पद्धतीनं तुम्हाला बनवायचं तर त्याची क्वालिटी बघा, त्या सगळ्या गोष्टी बघा. शिंग तर नंबर 1 टाकणार आहे. बोन साईज लय खतरनाक आहे याची होणारी. बोन साईज जी आहे ती जबरदस्त. महत्वाचं आता ह्या शेळ्यांसाठी जो चारा लागवड केलाय हो. तर त्या चाऱ्यावरती आपण आता डायरेक्ट जाऊ. म्हणजे चाऱ्याच्या सगळ्या गोष्टी लोकांना कशा नियोजन करतो त्या सगळ्या पाहायला. शेळ्या कितीही असो, तुमच्याकडे 5-10 असतील किंवा 50-100 असतील, तुम्हाला चारा व्यवस्थापन करावं लागतं. गंगाधर क्वालिटीवर काम करतो. तुम्ही जसं पाहिलं बिटल शेळ्यांना, इतक्या क्वालिटीच्या शेळ्यांना चांगल्या लेवलवर आणि त्या क्वालिटीचे पिल्लं बनवण्यासाठी हक्काचा चारा पाहिजे. परिसर हा पूर्ण डोंगराचा आहे. ह्या पट्ट्यामध्ये जर पाहिलं तर डोंगर भाग भरपूर आहे, भरपूर झाडपाले आहेत, भरपूर सगळा काही चारा उपलब्ध होतो. तरीही कोणकोणते चारे लागवड केलेत आणि कसं नियोजन असतं इथलं? सुबाबूळ, दशरथ घास आणि मेथी घास आणि त्यासोबत थोडं निपेर असते. आता हा मेथी कधी लागवड आहे ह्या मेथीची? मेथीची ऑक्टोबर एंडिंगला केलेली आहे. बरं बरं. आता तो इथून दररोजचा जसा वाफा पाहिजे तसा. हो हो. आणि जो आपला पलीकडचा जो आहे 4G त्याची किती लागवड आहे? त्याची 30 गुंठी आहे. बर, कापणी इथून तिथपर्यंत गेला हो, हो. पुरतो समजा हो, त्या पुरतो. हिशोबानं. आणि दशरथ कसा हिवाळ्यामध्ये जरा कमी राहिला असेल, पण हो. पावसाळ्यामध्ये तुला चांगला पावसाळा उन्हाळा वाढ भरपूर आहे. बरं. आता सुबाबळीचं नियोजन, पलीकडच्या पट्ट्यामध्ये सुबाबळ आहे आपली खालच्या याच्यामध्ये, तर सुबाबळ सध्या किती लागवड केलेली? कारण बाहेर पण डोंगरात सुबाबळ दिसते. सध्या बाहेर असल्यामुळं लागवड कमीच आहे, पण सुबाबूळ बी चारा 1 नंबर आहे. बाहेरून भरपूर चारा मिळते आपल्याला. बरं, ठीक आहे. बरं, आता बिटलचा तुझा अनुभव आहे की ह्या वातावरणात महाराष्ट्राच्या ह्या चाऱ्यावरती बिटल व्यवस्थित सेट होते का? 1 नंबर सेट होते. बाहेर फिरून देखील बिटल गावरांपेक्षा फास्ट खाते. आपला अनुभव बाहेर फिरून हो, सुद्धा. हो. आणि जी क्वालिटी तुझ्याकडे, कारण डॉनची लाईन आहे, तू 50, 60, 70, 80 हजारापर्यंत पिल्ले विकतोस, तर त्या पिल्लांना बी तुझं सुबाबळीचं किंवा हे मेथीचं हो. नियोजन कसं आहे? 20 दिवसापासून पिल्लाला हिरवा चारा चालू करतो आपण. 20 दिवसापासून? 20 दिवसापासून. संडासचे काही प्रॉब्लेम नाही, वगैरे काही काही येत नाही. नाहीत? त्या संडासचा पाला येणे म्हणून आपण कडुलिंबाचा पाला बांधतो त्याच्यामध्ये त्या- हो. सोबतच. त्यात मिक्स. एकंदरीत ह्या चाऱ्यावरती तुझ्या ह्या ज्या बिटल आहेत ते ह्या सगळ्या चाऱ्यावरती सेट होतात. हो. लोकांना वेगळं काय डोक्यात ठेवायची गरज नाही नाही, बिटलवर जर नाही. काम करायचं असेल तर. एक मुद्दा तुला मला आवर्जून विचारायचा आहे. हम्म. तुझा ब्रीडर जवळपास 3-3.5 लाखाच्या आसपासचा होता, हो जो की वारला दुर्दैवानं, तो विषय सोडून. आज तू 80, 70, 90 हजाराचे, 50 हजाराचे पिल्ले विकतोस. तुझ्यापाशी ह्या क्वालिटीच्या माद्या आहेत, तर तू शेड किती लाखाचा बांधलास? शेड आपलं फक्त 35,000 शेड आहे. मुद्दाम घेतोय हा मुद्दा. हा आहे गंगाधर कैलवाडचा शेड. बघा, साध्या आणि सोप्यातून तुम्हाला लाखोची कमाई करता आली पाहिजे, याचं उत्तम उदाहरण दिलंय तिने. किती खर्च आला सगळा? 35,000. आणि एकदम साध्या पद्धतीत सिमेंटचे पोल. हो. ही आयडिया कुठून आली? तुमच्याकडे मुद्दा आहे तो स्वतः माझ्याकडे राहिला. त्यानं पोल रवू लागले, त्यानं माझ्या कंपाऊंडच्या ठिकाणी होता. शेडच्या पाचड सुद्धा आम्ही स्वतः हाताने टाकले आणि कित्येक दिवस तिथं पदशीरपणे आम्ही चहा, शेळ्याच्या दुधाचा सगळ्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत. म्हणजे अशी हजारो मुलं आपल्या आधुनिक शेती फार्मच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहेत आणि त्यांचा सुखानं संसार चालू आहे. डोंगरज गाव आहे, लातूर जिल्ह्यातलं, चाकूर तालुक्यातलं. इथं सुंदरपणे अशा पद्धतीने ज्यावेळेस आपले मेंबर करतात, आनंद वाटतो मनापासून. हो. आणि इथून पुढचं भविष्य काय आहे तुझं, आता सांग आता ठरवलेलं? इथून पुढे आता जवळपास पुढल्या वर्षी आपल्याकडे 20 टार्गेट आहे. 20? ह्याच्यातूनच हो. बिटलच्या? आता क्वालिटी सापडली, आता म्हणून ह्याच्यात पुढे वाढवणार. याच्यातच वाढवायचं. हो, आता माझ्याकडे 4 पाटी आहेत, त्यांना भरपूर मागणी आहे, पण ती नाही द्यायला. पाठी द्यायच्या हा, नाही. नाही नाही फक्त हे 2 ब्रीडर देणार फक्त हो, हो, तुम्ही फक्त बनवून. एवढी ब्रिडर देणार. हा, आता बोकडे विकायला एक ठेवायचा आणि बाकी पाट्या सगळ्या घरी ठेवायच्या. बरं. हो हीच पद्धत पुढे जाऊ द्यायची. हो. आणि शेड जो करायचा पुढचा भविष्यातला विचार आहे तो पुढे चलून आपल्याला फायदा आला तो शेड करायचा, पर सध्या नाही. सध्या नाही. पहिले जनावर बनवून घ्यायचे. जनावर महत्वाचे, शेड महत्वाचं नाही. एक वाक्य गंगाधरचं फार महत्वाचं तुमच्यासाठी. मी बेंबीच्या देशापासून सांगू थकलो, पण प्रॅक्टिकल त्याला मुद्दाम इथं येऊन सांगायचा मुद्दा आहे. आणि विशेष म्हणजे इथं लावलेलं आहे आपलं उद्याचं 12 एप्रिलचं 1 दिवसाचं ट्रेनिंग. मी इथं येतोय 1 दिवस, त्यांनी सगळी व्यवस्था करतोय येणाऱ्या लोकांसाठी, चहा, नाश्ता, जेवण वगैरे. आणि रविवार आहे, 1 दिवसाचं प्रॅक्टिकल आहे, प्रमाणपत्र वगैरे सगळ्या गोष्टी, माहिती, अनुभव सगळं मी तुम्हाला सांगायला इथे येते. तो पण स्वतः आहे. पाहायचंय का? मग एकदा या रविवारच्या दिवशी, तुमची आमची गाठभेट बी होईल. आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना जे वास्तविक शेळीपालन आहे त्या शेळीपालनाचे समजून घेऊन करा. तुला पण खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी, माझा जुना मित्र. आणि तुम्हाला पण शेळीपालनामध्ये उतरायचं तर सगळं समजून घेऊन, माहिती घेऊन उतरा. तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा.